Hello friend, today start with science and technology as a 9 class as a chapter 8 useful and harmful microbes उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम काही म्हटलं तरी चालतं पण अशी काही सूक्ष्मजीव आहेत की जे आपल्याला युजफुल आहेत त्याचप्रमाणे हार्मफुल आहेत तेच आपण या पाठामध्ये चॅप्टरमध्ये शिकणार आहोत की आपल्यासाठी कुठले युजफुल मायक्रोब्स आहेत आणि कुठले हार्मफुल आहेत त्यातील आज आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम हा पार्ट शिकणार आहोत त्यातील लॅक्टोबॅसिली रायझोबियम अँड इस्ट हे पार्ट तुम्ही ऐकल्यागत झाले असेल पण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्ही ह्या वर्षी करणार आहोत बघा कॅन यू रिकॉल हा तुम्हाला अगोदर जे काही प्रिव्हियस स्टँडर्ड झालेला भाग विचारला जातो ह्या वर्षी जरी ड्रॉप असला तरी बघा काय क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स मायक्रोब्स म्हणजे काय किंवा सूक्ष्मजीव म्हणजे काय बघा त्याची डेफिनेशन देअर आर काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन दी अर्थ काउंटलेस म्हणजे काय मोजता न येण्यासारखे असंख्य ऑफ दीज the organism which cannot be seen with our eyes but can only observed under a microscope is called a microbes. म्हणजे काय बघा म्हणजे आपल्या पृथ्वीतला असंख्य कायच जीव आहेत सजीव आहेत पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण ते कशाखाली दिसतात फक्त आणि फक्त मायक्रोस्कोप खाली म्हणजे सूक्ष्मदर्शी खाली दिसतात त्यांनाच काय म्हणलं जातं मायक्रोब्स. व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे ओनली सी इन अ मायक्रोस्कोप ते फक्त सूक्ष्मदर्शी खालीच दिसतात. सेकंड क्वेश्चन बघा हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स म्हणजे तुम्ही मायक्रोब्सचं कसं ऑब्झर्वेशन कराल ओनली ऑन अ मायक्रोस्कोप. नंतर बघा यू आर फॅमिलियर विथ डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब्स विच आर ऑल अराउंड अस म्हणजे त्याची बरेचसे टाईपमध्ये सूक्ष्मजीव आहेत ते काय येतात अवतीभोवती अराउंड अस आढळत असतात उदाहरणार्थ एअर वॉटर सॉइल फूड सिवेज गार्बेज ॲज वेल ॲज इन दी बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इन्क्लुडिंग ह्युमन म्हणजे हे जे मायक्रोब्स आहेत ते हवेत पाण्यात गढूळ पाणी असेल किंवा आपल्या इव्हन आपल्या शरीरात सुद्धा तसेच काय ते वनस्पतीमध्ये सुद्धा काय मायक्रोब्स आढळतात बट कॅन नॉट बी सीन विथ अवर आयज पण ते सूक्ष्मजीव मायक्रोब्स आहेत ते आपल्या आईजला दिसत नाहीत. इन दॅट अवे आर दे आर रिलेटेड टू एव्हरीडे लाईफ म्हणजे हे विविध सूक्ष्मजीव यांचा काय संबंध असावा म्हणजे ह्यातली काही अगोदर सांगितले काय त्यातील जे आहे ते युजफुल आहे त्याचा बऱ्याच प्रमाणात त्याचा यूजही केला जातो या मायक्रोबचा सूक्ष्मजीवांचा बट काही असे मायक्रोब्स आहेत ते हार्मफुल सुद्धा आहेत आणि काही सूक्ष्मजीवांचा आपण एव्हरीडे लाईफमध्ये वापर केल्याशिवाय आपल्याला जमत नाही असे सुद्धा मायक्रोब्स आहेत तेच आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. बघा युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघा त्यातील पहिला लॅक्टोबॅसिली बघा सिमिलर अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास साईड असते त्याच्यावर काय घ्यायचा फ्रेश म्हणजे ताजं जे बटर मिल्क आहे ताक आहे त्याचा एक ड्रॉप घ्यायचा कशावरती ग्लास स्लाइडवरती स्टेन इट विथ मिथाइल लीन ब्ल्यू अँड पुट कवर स्लिप अवर इट आणि त्याच्यावरती त्या बटर मिल्कचा जो थेंब घेतला ग्लास स्लाइडवरती त्याच्यामध्येच मिथाइलिन ब्ल्यू हे जे काही स्टेन आहे ते काय करायचं वन ड्रॉप त्याच्यावरती टाकायचं आणि त्याच्यावरती कवर स्लिप मिळते ती कवर स्लिप झाकायची ओव्हर इट. नंतर बघा ऑब्झर्व अ सिमिर अंडर दी 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देअर मोर पॉवरफुल 6x ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे मायक्रोस्कोप आले त्याला भिंग असतात एक 10x ची आहे आणि एक 60x ची आहे म्हणजे 60x ची काय मोस्ट पॉवरफुल आहे त्यातील अगोदर 10x म्हणजे ते लॅक्टोबॅसिलिसचं जे काही आपण बटर मिल्कचं ग्लास साईडवरती द्रावण घेतलंय त्याचं काय करायचं इथं ऑब्झर्वेशन करायचं आहे नंतर 60x या पॉवरफुल लेन्स खाली आपल्याला निरीक्षण करायचं मायक्रोस्कोपच्या. नंतर बघा डीड यू नोटीस दी ब्ल्यू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम मुव्हिंग अराउंड म्हणजे तुम्हाला काय दिसून येतात निळसर रंगाचे काडीसारखे जीव
हालचाल करताना काय दिसून येतील, त्याच्यामध्ये दिसून येतील का विचारले? यस येतील. दे आर दी लॅक्टोलोबॅसिली. ते म्हणजे काय? लॅक्टोलोबॅसिलिस. अ काइंड ऑफ बॅक्टेरिया मीन जीवाणू. दे आर मिनिट अँड रेक्टँग्युलर इन अ शेप. त्याच्यामध्ये काय दिसून येतात? लॅक्टोलोबॅसिलचे आयताकृती असणारे रेक्टँग्युलर इन अ शेप. ते रेक्टँग्युलर शेपचे बॅक्टेरिया दिसून येईल, म्हणजे जीवाणू दिसून येतील. लॅक्टोलोबॅसिली आर anaerobic bacteria that is can produce energy without the use of oxygen. बघा, हा असा काही बॅक्टेरिया आहे, तो काय करतो? त्याची एनर्जी कशी तयार होते? विदाउट ऑक्सिजन. त्याला ऑक्सिजनची गरज नाहीये. विदाउट ऑक्सिजनचा तो काय करू शकतो? ऊर्जा, एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. इथं आकृतीमध्ये दिसून येतंय बघा. इज अ रेक्टँग्युलर शेप अँड is a lactobacilli in a present on the buttermilk or yogurt. दह्यात आणि त्याच्यापासून जे ताक बनवलं जातं त्या ताकामध्ये हे अशा प्रकारचे जीवाणू दिसून येतात. पण हे काय आहेत? युजफुल आहेत मायक्रोब्स आपल्या बॉडीसाठी. नंतर बघा, कॅन यू टेल, सांगा पाहू, हाऊ यू योगर्ट मेड फ्रॉम मिल्क. दुधापासून दही कसे तयार करतात? अँड व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस प्रोसेस. आणि ह्या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं ते विचारले. बघा ह्याचा आन्सर काय येईल? इफ अ फ्यू ड्रॉप ऑफ योगर्ट और बटर मिल्क. दह्याचा किंवा ताकाचा एक थेंब तुम्ही घेऊ शकता आणि विथ अ लिक्विड और मिल्क. काय करायचं? कोमट पाण्यामध्ये कोमट दुधामध्ये, मिल्कमध्ये टाकायचं. अँड इट इज केप्ट ॲट अ टेम्परेचर फॉर 8 to 10 hours. त्यात थेंब टाकल्यानंतर 8 ते 10 तास नॉर्मल टेम्परेचरला, म्हणजे जे काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला सोडून द्यायचं. नंतर बघा, मायक्रोज प्रेझेंट इन दी ड्रॉप ऑफ योगर्ट क्विकली मल्टिप्लाय. जे काही मायक्रोज प्रेझेंट आहेत योगर्टमध्ये ते काय होतात? क्विकली मल्टिप्लाय होतात. कशामध्ये? जे काही मिल्क आहे, आणि ती मिल्क गेट्स कन्वर्टेड इनटू योगर्ट. अँड मायक्रोब्स आर युजफुल आर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट लाईक बटर, बटर मिल्क, चीज. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते काय आहेत? युजफुल आहेत आपल्या बॉडीसाठीही, आणि त्याचा यूजही केला जातो. बघा नंतर काय सांगितलंय, विचारलंय. द लॅक्टोलोबॅसिली कन्वर्ट्स लॅक्टोज. दो लॅक्टोलोबॅसिली आहे ते कशात कन्वर्ट करतात? त्याचं लॅक्टोजमध्ये. द शुगर इन दी मिल्क, म्हणजे मिल्कमध्ये तुम्हाला माहिती असेल लॅक्टोज असतं, म्हणजेच काय असतं? शुगरचं थोडंफार प्रमाण असतं. इन दी लॅक्टिक ॲसिड, इन टू लॅक्टिक ॲसिड. त्याच्यातून कशात होतं? लॅक्टिक ॲसिडमध्ये त्याचं कन्वर्ट होतं. आपल्याला माहिती आहे आंबट जे पदार्थ असतात त्याच्यात लॅक्टिक ॲसिड अवेलेबल असतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. ही जी काय प्रोसेस होते, शुगरमध्ये मिल्क असतं, लॅक्टोज असतो, गोड पदार्थ असतो, त्याचं कन्वर्ट कशात होतं? लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं, म्हणजेच योगर्टमध्ये होतं. दिस प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन, त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं? फर्मेंटेशन. किनव, आंबवणे किंवा कुजवणे ही पद्धत असं म्हटलं जातं. ॲज अ रिझल्ट द pH ऑफ मिल्क डिक्रीज. जो काही मिल्कचा pH आहे तो काय होतो? डिक्रीज होतं. आणि कॅक्युजिंग कॉन्ग्युलेशन, कथलन होतं त्याचं. कॉन्ग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन. जे काही मिल्क प्रोटीन्स आहे त्याचं काय होतं? कॉन्ग्युलेशन होतं, आणि त्याचं pH काय होतं? इथं डिक्रीज झालेला दिसून येतो. Thus मिल्क प्रोटीन आर सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ मिल्क. मिल्कमधील जे काही प्रोटीनचा जो घटक आहे तो काय होतो? सेपरेट होतो. धिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन मिल्क चेंज इन टू योगर्ट. त्याच्यामुळे काय होतं? तिथं मिल्कचं चेंज इन टू योगर्टमध्ये कन्वर्ट होतं. योगर्ट हॅज स्पेसिफिक सोर टेस्ट. आपल्याला माहिती आहे योगर्टची टेस्ट कशी असते? सोर टेस्ट, म्हणजे आंबट चव असते. ड्यू टू लॅक्टिक ॲसिड, कारण त्याच्यात काय असतं? लॅक्टिक ॲसिड प्रेझेंट असतं. दी लो pH डिस्ट्रॉयज हार्मफुल मॅक्रोज प्रेझेंट इन दी मिल्क. बघा ते मिल्कमध्ये जे काही घातक जीवाणू आहेत, हे जे योगर्टचा जो थेंब आहे तो काय करतो? नाश करतो. त्याच्यामुळे दुधापेक्षा दही किंवा ताक खाणं युजफुल म्हणलं जातं. बघा इथं काय विचारलंय? यूज युअर ब्रेन पॉवर.
बघा, व्हाय डू डॉक्टर ॲडवाइज यू टू हॅव योगर्ट और बटर मिल्क इफ यू इंजेक्शन और ॲबडॉमिनल डिकम्फर्ट. इंजेक्शन म्हणजे काय? पचण्यास, बरोबर आहे का? म्हणजे अपचन झाल्यास किंवा जे पोट बिघडलं जातं तेव्हा दही किंवा ताक, योगर्ट किंवा बटर मिल्क खाण्याची ॲडवाइस डॉक्टर्स का देतात असे विचारले. बघा, जेव्हा आपलं इंजेक्शन होतं किंवा ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट होतं म्हणजे अपचन किंवा पोट बिघडतं तेव्हा काय होतात, बरेचसे मायक्रोब्स हे आपल्या पोटाद्वारे किंवा ओमिटिंग झालं तर ओमिटिंगवाले बरेचसे मायक्रोब्स हे निघून जातात आणि दह्यामध्ये सर्वात जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे ते तुम्ही जेव्हा खाता किंवा बटर मिल्क पिता तेव्हा काय होतात, त्याच्यातील जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या जी काही बॉडी आहे त्या बॉडीची जी काही नीड्स गरज आहेत मायक्रोबची ती काय करतात, ते कंप्लीट करत असतात. म्हणून डॉक्टर ॲडवाइस टू हॅव योगर्ट और बटर मिल्क. म्हणजे लूज मोशन झाल्यावर किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर काय सांगतात, योगर्ट किंवा बटर मिल्क खावा बिकॉज ऑफ लॉट ऑफ प्रेझेंट ऑफ मायक्रोब्स. सेकंड बघा, समटाइम योगर्ट बिकम बिटर अँड फोर्थ ऑफ व्हाय डज दिस हॅपन बिकॉज ऑफ. आन्सर काय येईल ह्याचा? बिकॉज ऑफ त्याच्यात सूक्ष्मजीवांची अतिप्रमाणात वाढ झालेली असते आणि त्याची ॲज अ बिकॉज ऑफ बॅड प्रोडक्ट ते खराब झालेले असतं. कारण अतिप्रमाणात जास्त दिवस ठेवलं ते सूक्ष्मजीवांची अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ते कुठंतरी आपल्याला घातक असतात, हार्मफुल. विच डिफरंट मिल्क प्रोड्यूस आर ऑफ्टेन होम बाय फर्मेंटेशन ऑफ द क्रीम फ्रॉम द मिल्क. म्हणजे दुधाच्या साईचे किनव करून कोणकोणते पदार्थ बनवता येतात. पहिल्यांदा योगर्ट, सेकंड बटर मिल्क, घी, चीज अँड श्रीखंड असे पदार्थ आपण बनवू शकतो. नंतर बघा, डू यू नो व्हॉट इज मीन्ड बाय प्रोबायोटिक योगर्ट्स अँड अदर फूडस्टफ दॅट आर पॉप्युलर नावडेज. नावडेज काय आहे, प्रोबायोटिक पासून तयार केलेले जे काही योगर्ट आहे किंवा अदर फूडस्टफ आहेत ते पॉप्युलर का आहेत. बघा, आन्सर बघा, लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम रिडाईज इन युअर इंस्टेंटाईन देअर प्रेझेन्स इन सर्च ए लार्ज नंबर ऑफ इज इसेन्शियल इन युअर हेल्थ हेन्स दी मेंटेन दॅन युअर बॉडी. वी शुड include probiotics such as yogurt and buttermilk in a daily diet. बघा, युजफुल मायक्रोब्स लाईक म्हणजे त्याच्यामुळे ते काय आहे, पॉप्युलर आहे कारण त्याच्यात लॉट्स ऑफ मायक्रोब्स आहेत. त्याच्यामुळं ते काय करतात, आपल्या शरीरात जी काही कमतरता आहे ते काय करतात, ते कंप्लीट करण्याचं कार्य करतात. युजफुल मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिली आर ॲडेड टू दिस इस्टेबल. such eatable are healthy because they kill the harmful bacteria. ते काय करतात, हार्मफुल जे काही बॅक्टेरिया आहे आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये ते काय करतात, किल करण्याचं काम कोण करतं, हे प्रोबायोटिक योगर्ट करत असतं. लाईक कुठले बघा, कॉस्ट्रिडियम इन अल्टिमेटरी कॅनल दी हेल्प टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. म्हणजे जे काही कॉस्ट्रिडियम सारखे जे काही घातक बॅक्टेरिया आहेत त्याचा नाश करण्याचं कार्य हे लॅक्टोबॅसिस म्हणजेच प्रोबायोटिक योगर्ट करत असतं. सेकंड बघा, युजफुल लॅक्टोबॅसिलिस म्हणजे लॅक्टोबॅसिसचे यूज. बघा, फर्स्ट व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक. बघा, मिल्क प्रोडक्ट्सपासून काय बनवतात, लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क. मिल्कचं फर्मेंटेशन करून हे पदार्थ बनवले जातात. कुठले, योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड हे पदार्थ बनवले जातात किनवमध्ये, किनव करून. सेकंड बघा, लॅक्टोबॅसिलिस फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सीडर, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल एक्सेट्रा. म्हणजे काही दुसरे हे असं काही नाही की दुधाच्या प्रोडक्ट बाकीच्याही प्रोडक्टचं लॅक्टोबॅसिलिसचं फर्मेंटेशन केलं जातं युजफुल फॉर स्केल प्रोडक्शन लाईक बघा सीडर, कोका, पिकल ऑफ व्हेजिटेबल्स एक्सेट्रासाठी यूज केलं जातं लॅक्टोबॅसिली. थर्ड बघा, लॅक्टोबॅसिली अँड सम अदर मायक्रोब्स टेक टुगेदर आर यूज्ड ट्रीट ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट.
म्हणजे काय बघा, आपलं काही पचन संस्थेत कार्यात आत्ताच झालं, जो काही बिघाड आहे तो बिघाड पूर्ण म्हणजे एकत्र करून देण्याचा उपचार कोण करतं, हे लॅक्टोबॅसिलचे जे काही मायक्रोब्स आहेत ते करत असतात. नंतर बघा फोर्थ, लिव्हेंडर फोडर ऑफर्ड to domestic cattle like cows and buffaloes is further fermented with the help of to lactobacillus. तुम्हाला माहित असेल की जे काही जनावरांना म्हणजे जेणेकरून बफॅलो आणि काऊला जो काही पेंड वगैरे म्हणलं जातं बघा, लिव्हर्ड फोडर ऑफर्ड जे काही देतात ते पेंडमध्ये सुद्धा किनवची प्रक्रिया फर्मेंटेशन केलं जातं, त्याच्यामुळे ते युजफुल आहे काऊज आणि बफॅलोजला सुद्धा हे सांगितले. त्याच्यामुळे ते काय देतात, मिल्क ग्रोथ होते मिल्कमध्ये. फिफ्थ बघा, द लॅक्टोबॅसिल फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाईप्स ऑफ ब्रेड. बघा लॅक्टोबॅसिलचं फर्मेंटेशनची प्रक्रिया कशात होते, काय बनवलं जातं, वाईन. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घेतलं तर ग्रेप्स घेतलं, ग्रेप्स पासून काय बनवलं, त्याची किनव केली जाते, फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्यापासून वाईन बनवली जाते आणि सम टाईप्स ऑफ ब्रेड, आणि बऱ्याचशा प्रकारच्या काही प्रकारचे ब्रेड सुद्धा फर्मेंटेशनमध्ये बनवलं जातं, कारण तो फुगला जातो, स्पंज बनतो त्याचा एक प्रकारचा. नंतर रिसर्च करा विचारले बघा. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंड अपॉन दी लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया ॲज अ मेनी टाइप्स ऑफ टाइप्स. नंतर सेकंड बघा, which types of cottage industries and factories can be started in areas with abundant milk production. मिल्क प्रोडक्शन आताच पाहिलं, बरेचसे प्रोडक्ट आहेत बघा, बरेचसे प्रोडक्ट आहेत लाईक योगर्ट ते एरियामध्ये म्हणजे इंडस्ट्री बनवू शकतो. बटर मिल्क असेल, घी, चीज, श्रीखंड यासारखे ते एरियाचा उद्योगधंदे आपण काय करू शकतो, चालू करू शकतो ऑन दी स्टार्टेड एरियाज इन ॲबडॅमिनंट मिल्क प्रोडक्शन पासून. नंतरचा पॉइंट बघा रायझोबियम ऑफ लाईक सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक मीन्स काय, जे काही एकमेकावर टू और मोर डिपेंड अपॉन वन आर टू, दिट मीन्स ऑफ दी सिम्बायोटिक आहे. त्याच्यामध्ये काय शिकणार, सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे काय, जीवाणू, त्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा हे बघा, रायझोझोम जी आहे ते काय, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजनची कमतरता ह्या जे काही रायझोबियम आहेत त्याच्या साह्यानं काय होते, कंप्लीट केली जाते. ही फर्स्ट मॅटर आहे, इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट बघा, लेट्स ट्राय दिस, करून पहा. ॲज अ टेक अ प्लॅनेट ऑफ फेनिग्रीक, ग्राउंडनट और एनी अदर बीन ऑफ स्टराइज विथ दी, म्हणजे कोणतंही एक प्लांट घेऊ शकतो तुम्ही जे अवेलेबल असेल ते, कारण प्रयोग आहे बरोबर आहे काय, फेनिग्रीक, ग्राउंडनट और एनी अदर बीन्स, त्यातल्या कुठल्याही घ्या आणि दे कसं स्टेरिलाइज विथ द 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. ते आणि काय करायचं, 3 ते 5 थेंब काय करायचं, हायड्रोजन पेरॉक्साईड या द्रावणानं काय करायचं, ते स्टेरिलाइज करून घ्यायचं. आफ्टर वॉट्स कीप 70% ऑफ इथाइल अल्कोहोल. 70% जे इथाइल अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये 4 ते 5 मिनिट ठेवून टाकायचं. कोणतंही एक प्लांट घेऊ शकता, बीन्स. नंतर बघा, क्लीन दी रूट्स ऑफ स्टेरिलाइड वॉटर. त्याचं रूट काय करायचं, रूटचं महत्व आहे आपल्याला, मेन म्हणजे रूट पाहायचे, कुठलंही घ्या पण, आणि काय करायचं आहे, स्टेरिलाइड वॉटरनं धुवून घ्यायची त्याची रूट, कोणताही प्लांट घेतला तो. आणि अँड टेक थिन सेक्शन ऑफ दी रूट नोड्यूल्स. नोड्यूलचा काय करायचा, एकदम थिन पातळ असा कापून घ्यायचा. आणि सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस अ सोल्युशन ऑफ सेप्राइन ऑफ 2 to 3 मिनिट. आणि तो पातळ जो काही तुकडा घेतलाय तो काय करायचा आहे, 2 to 3 मिनिट सॅफ्रॉनच्या सोल्युशनमध्ये, द्रावणामध्ये ठेवून टाकायचा. 2 to 3 मिनिट. प्लेस अ स्टेनर सेक्शन ऑफ ग्लास स्लाइड. आणि ते स्टेनर करून काय करायचा, तो सेक्शन आहे तो काय करायचा, ग्लास स्लाइडवरची घ्यायचा आणि कवर विथ द कवर स्लिप, आणि त्याच्यावरती कवर स्लिप झाकायची आणि ऑब्झर्व दी अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे जो काही घटक आहे, कंपाऊंड आहे, ते काय करायचं, मायक्रोस्कोप खाली बघायचं, म्हणजे तिथं काय दिसून येतं.
बघा, दी पिंकिश रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम आर दी रायझोबियम बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येईल, पिंकिश कलरचा रॉड शेप, रॉडचा कसा शेप असतो तसा त्या रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम सजीव दिसून येतो. कशामध्ये, तर मायक्रोस्कोप खाली दिसून येईल. तोच म्हणजे काय, आर्दी रायझोबियम बॅक्टेरिया. तो म्हणजेच काय, इथं आकृतीमध्ये दाखवलंय बघा, हा म्हणजेच काय आहे, रायझोबियमचा रॉड शेप्ड सेक्शन दिसून येईल. कशावरती, तुम्ही जे काही प्लांट, प्रत्येक प्लांटवरती असेल अवेलेबल असंही नाहीये, काही असतात गाठ्यासारखा जो भाग दिसतो तो भाग, त्याच्यातील पातळ काप घ्यायचा, तो पेरॉक्साईड या द्रावणानं काय करायचं, हायड्रोजन पेरॉक्साईड द्रावणानं निर्जंतुक करायचं. नंतर 70% इथाइल अल्कोहोल 4 ते 5 मिनिटं ठेवायची. नंतर सेफ्रॉन या द्रावणात ते काय करायचं, 2 ते 3 मिनिटं ठेवायचे. नंतर ते काय करायचं आहे, ग्लास स्लाईडवरची घेऊन कव्हर स्लिप लावायची. जेव्हा तुम्ही त्याचं गाठीचं निरीक्षण कराल तेव्हा रायझोबियम त्याच्यावरती प्रेझेंट दिसते. बिकॉज काय प्रेझेंट असते, कारण त्याच्यावर नायट्रोजनची जी काही प्लांटची कमतरता आहे ते रायझोबियम कंप्लीट करत असतात. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांना नायट्रोजन घेत आहे, कारण तुम्हाला अगोदर हे झालेलं असतं. नायट्रोजन हा हवेत असतो, त्याच्या सहाय्यानं ते नायट्रस वगैरे तयार करून पावसाच्या पाण्यामध्ये ते असतात, ते अगोदर झालेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे का. नंतर बघा, नोट दॅट had search of root nodules of leguminous plants obtain the bacteria are the rhizome bacteria useful these plants or harmful. म्हणजे ते रायझोबियम बॅसिलिया जे काय आहे ते प्लांटसाठी म्हणजे युजफुल आहे की हार्मफुल आहे. ऑब्विसली काय आहे, प्लांटला युजफुल आहे, बिकॉज the microbe absorb the atmospheric nitrogen convert into nitrosoluble compound. म्हणून ते काय आहेत, युजफुल आहेत प्रत्येक प्लांटला. नंतर बघा, रोल्स अँड इम्पॉर्टंट रायझोबियम. बघा रायझोमची भूमिका आणि महत्व. बघा, रायझोबिया लिव्हिंग ऑन रूट नोड्यूल्स. बघा, रायझोबियम कुठं प्रेझेंट असतो, रूट नोड्यूल्स मध्ये सप्लाय. तो काय सप्लाय करतो, बघा प्लांटला रूटमध्ये असतो प्रेझेंट. रूटचा जो काही नोड्यूलचा भाग आहे, गाठीचा भाग बघतला असताना बऱ्याच ह्याच्यात इथं दिलंय बघा. हा बघा सोयाबीनचा आहे, सोयाबीनचा त्यांनी दाखवलाय. सोयाबीन प्लांटचं नोड्यूल ह्याचा त्यांनी पातळ काप घेतलाय. कुठलाही घेऊ शकता, पण प्रत्येक प्लांटवर असू शकतो असं नाहीये, कारण ज्याच्यावर आहे ते रोप खूप अतिशय छान आलेलं असतं, उत्कृष्ट आलेलं असतं. इथं बघा घेतलेला आहे आणि त्याचा जो काप केलेला सुद्धा दाखवला, ह्या गाठी दाखवलेला आहे, नोड्यूल्स दाखवले त्यांनी. त्या नोड्यूलचा अतिशय काय घेतलाय, थिन पार्ट घेतलाय, तो हायड्रोजन पेरॉक्साईडच्या सोल्युशनमध्ये स्टेराइड केलाय. नंतर तो 70% इथाइल अल्कोहोलमध्ये टाकून नंतर ते 3 मिनिट काय केलं, सेफ्रॉनमध्ये ठेवून काचपट्टीवर हा जो सेक्शन आहे तो पाहिलाय. जेव्हा तुम्ही हा सेक्शन पाहताला तेव्हा तुम्हाला काय दिसेल, रॉड शेप्ड नोड्यूल्स पिंकिश मध्ये दिसून येतील, लक्षात ठेवा. बघा, रायझोबियम लिव्हिंग इन अ रूट नोड्यूल्स सप्लाइज नाइट्राइट्स अँड अमिनो ॲसिड टू द प्लांट अँड एक्सचेंज गेट एनर्जी फ्रॉम द कार्बोहायड्रेट फ्रॉम इट. बघा, एक तर ह्यांनी काय सांगितलंय वरती बघा, सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणजे ते काय करतात, देवांसह जीवन जगतात. त्याच्याकडून काही घेतलं की त्यालाही आपल्या बदल्यात काहीतरी दुसरं जीव काय ते पोषण तत्व देणं, म्हणजेच काय, सिम्बायोटिक. मी इथं काय करतं, रायझोबियम लिव्हिंग अ रूट नोड्यूल्स. रायझोबियम कुठं असतो, रूट नोड्यूल्स मध्ये असतो आणि तो काय सप्लाय करत असतो रूटला, नायट्रेट आणि अमिनो ॲसिड पुरवत असतो आणि त्याच्या बदल्यात दी प्लांट एक्सचेंज गेट एनर्जी फ्रॉम कार्बोहायड्रेट फ्रॉम इट. त्याच्या बदल्यात तो कार्बोहायड्रेट देण्याचं कार्य करतो, रूट रायझोबियमला देतं. सच दी मॅन्युअल बेसिक रिलेशनशिप इज कॉल्ड अ सिम्बायोसिस. ह्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, सिम्बायोसिस, सहजीवन. हा भाग तुम्हाला अगोदर सातवीला झालेला, 7वी 8वीला. नंतर बघा, रायझोबियम प्रोड्यूस नायट्रोजिनियस कंपाऊंड फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. बघा, रायझोबियम जो काही प्रोड्यूस नायट्रोजिनियस कंपाऊंड हा कुठं असतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये प्रेझेंट असतो. हाऊएव्हर फॉर दिस प्रोसेस नायट्रोजन फिक्सेशन, मी अगोदरही सांगते त्या नायट्रोजनचं काय होतं,
स्थिरीकरण होतं, फिक्सेशन होतं. दे नीड लेग्युमिनस प्लांट लाईक बघ कुठले, बीन्स, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा ॲज host. Beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compound are available in rhizobia. बघा ज्यामध्ये रायझोबिया हा कंपाऊंड अवेलेबल असतो ते बीन्स किंवा पल्सेस ऑफ दी रिच प्रोटीन, त्या म्हणजे चवीलाही उत्कृष्ट असतात आणि त्याच्यामुळे त्या प्रमाणात काय असतात, प्रोटीन्सही असतात. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये रायझोबिया प्रेझेंट असतो किंवा जर त्यांना नायट्रोजन, पावसातून जर नायट्रोजन मिळालं तेव्हा ते प्रोडक्ट म्हणजे ते टवटवीत झाड सुद्धा म्हटलं तर चालेल, ते नायट्रोजनमुळे होत असतं प्रक्रिया. नंतर बघा, आफ्टर हार्वेस्टिंग दी लेग्युमिनस क्रॉप दी लेफ्ट ओव्हर रूट अँड अदर पार्ट आर डिसेबिलिटी डम्प्ड ऑफ फार्म सॉइल टू मेंटेन दी बॅक्टेरियल population. The rhizobium has helped to reduce the chemical fertilizer and thereby the adverse the effect. बघा जे काही केमिकल फर्टिलायझर होतं त्याच्यासाठी काय होतं, रायझोबियमचे म्हणजे जे काय जमीन काय होते, सुपीकता जाते, ती सुपीकता भरून काढण्याचं काम हे रायझोबियम करतं. कारण वरती सांगितलंय ते काय करतात, जे काही लेग्युमिनस क्रॉप्स आहे त्याचं root flower of the plant is the disability dumped on the farmer soil. लेग्युमिनसची जी काही क्रॉप आहे ते पार्ट त्यांनी काय करतात, काही भागा मुद्दाम काय होतात, मातीत मिसळून ठेवतात लेग्युमिनसचे. त्याच्यामुळे काय होतं उपयोग, जे काही केमिकल फर्टिलायझर केलेलं आहे त्या सॉइल वरती त्याचा बचाव हे रायझोबियम करतं. कारण जास्त प्रमाणात केमिकल यूज केलं तर ते जमिनीची सुपीकता कमी होण्याची शक्यता असते, म्हणून शेतकरी त्याच्यात रायझोबियम मुद्दाम टाकले जातात, रूट. अँड देअर बाय दी ॲडवायझर इफेक्ट इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपान्स टू फर्टिलायझर दस वर्क टू बेनिफिट ऑफ फार्मर. त्याच्यामुळे तो काय होतो, जो काही रासायनिक खतांचा दुष्परिणाम होतो तो काय होतो, कमी होतो आणि खतासाठी खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला फायदा होतो. म्हणजे त्याला काय होतं, प्रत्येक जमिनीला खताची गरज असते, त्याच्यामध्ये इथं खर्च काय होतं, तिथं कमी झालेला दिसून येतं. कशामुळं, तर ह्या लेग्युमिनसमुळं. नंतर बघा, नाव डेज सीड आर कोटेड विथ, म्हणजे आता सध्या यूज केलं जातं बघा, सीडला म्हणजे कोटेडच केलं जातं रायझोबियम सोल्युशन और पावडर. रायझोबियमचं सोल्युशन बनवलं जातं किंवा पावडर लावून बिफोर शोईंग ऑन अ कोटेड ऑन दी सीड. सीडच्या म्हणजे जे काही बिया आहेत त्या बियाला ते द्रावण लावलं जातं किंवा पावडर लावून म्हणजे पेरणी केली जाते. नंतर आफ्टर शोईंग रायझोबिया इंटर दी प्लांट दिस इज कॉल्ड अ रायझोबियल इनकॉक्युलेशन. बघा ह्यालाच ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला म्हणजे बाळाला लस दिली जाते त्याचप्रमाणे काय सांगितले, जीवाणूचा रोपट्याला प्रवेश होतो त्या पद्धतीला काय म्हटलं जातं, रायझोबियल इनकॉक्युलेशन म्हणजे लसीकरण म्हटलं जातं रायझोबियलचं. दिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प्ड in the supply of nitrogen to cereal and other crop beside rhizobium crop. म्हणजे हा प्रयोग कडधान्यावर त्याचप्रमाणे कशावर केला जातो, सिरियल वरती. सिरियल म्हणजे काय, तृणधान्य. तृणधान्य कोणती, ज्वार, बाजरी, गहू, माईज हे काय येतात, सिरियल्स मध्ये येतात. नंतर बघा, ईस्ट मध्ये बघा किनो प्रक्रिया झालेली आहे अगोदर. बघा ॲक्टिव्हिटी काय दिली आहे, ब्रिंग अबाउट ड्राय ईस्ट. काय घ्यायचं आहे, ड्राय ईस्ट घ्यायचं आहे फ्रॉम द मार्केट, आणि मार्केटमधून आणा तुम्ही अवेलेबल असेल तिथं. आणि त्यात काय मिक्स स्पूनफुल ऑफ ईस्ट, आणि ते स्पूनफुल ईस्ट मिक्स करायचं. 2 स्पूनफुल शुगर इन अ सफिशियंट क्वालिटी ऑफ ल्युकवॉर्म वॉटर ऑफ बॉटल. एक बॉटल घ्या, त्याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये काय टाकायचं, 2 स्पून शुगर अँड स्पूनफुल आणि 1 चमचा ईस्ट टाकायचं आहे. लक्षात ठेवा, प्रयोग आहे. नंतर फिक्स कलरलेस, तो काय म्हणजे जे काही बॉटलमध्ये द्रावण आहे तो कसे होईल, कलरलेस होईल, ट्रान्सपरंट बलून ऑन माउथ ऑफ दी बॉटल. आणि त्या जी काही द्रावण बनवले, सोल्युशन बनवले त्याच्यावरती ट्रान्सपरंट जो काही बलून मार्केट अवेलेबल असतो तो काय करायचा, त्या बॉटलच्या माउथला म्हणजे त्याचं तोंड लावायचं बलूनचं. बघा, व्हॉट चेंज डू यू ऑब्झर्व 10 मिनिट, 10 मिनिटानंतर निरीक्षण करायचं.
तो त्या फुग्याचं काय होईल, तो फुगा आपोआप फुगला जाईल हे दिसून येईल. हा प्रयोग तुम्ही करून पहा, अतिशय सोपा आहे. नंतर बघा, मिक्स लाईम वॉटर विथ दी गॅस अक्युमुलेटेड इन दी बलून. इथं काय दिसून येतं, लाईम वॉटर मिक्स विथ लाईम वॉटर विथ गॅस अक्युमुलेटेड ऑन दी बलून. त्या बलूनमध्ये गॅस अक्युमुलेट म्हणजे फुगलेला दिसून येईल. कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन अ बिकर. आता काय करायचं, लाईम वॉटर एका बिकरमध्ये घ्यायचं अँड ऑब्झर्व व्हॉट डू यू नोटीस. तुम्हाला काय नोटीस झालेलं दिसून येतं ते चेक करायचं. नंतर बघा, टेक अ ड्रॉप ऑफ दिस सोल्युशन फ्रॉम दी बॉटल ऑन अ ग्लास स्लाइड. त्यातलं काय करायचं, जे काही बॉटलमध्ये आपण सोल्युशन बनवलं ते सोल्युशन ग्लास स्लाइडवरती घ्यायचं. पुट अ कवर स्लिप, त्याच्यावरती कवर स्लिप ठेवायची आणि ओव्हर इट अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि ते कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं. स्टोअर दिस सोल्युशन ऑफ बॉटल केअरफुली. आणि जी काही बॉटल आहे ती केअरफुली स्टोअर करून ठेवा. नंतर बघते, कारण नंतर ती लागणार आहे लेटरला. डू यू सी इन अ कलरलेस ओव्हल सेल ऑन अ ईस्ट ऑन दी साइड. म्हणजे त्या जी काही ओव्हल शेपच्या तुम्हाला सेल्स पेशी दिसल्या का हे विचारलंय. हो दिसतील, यस. सम ऑफ दाखवते मी. ऑफ दोज सेल मे हॅव स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच्ड टू दॅम. दिस न्यू डॉटर सेल ऑफ ईस्ट इन दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. ही जी प्रोसेस केली त्या फॉर्मेशनमध्ये न्यू डॉटर आणि इन दी ईस्ट प्रोसेस ऑफ दी फॉर्मेशन म्हणजे नव्या पिशीची निर्मिती झालेली दिसून येते. इथं दिसून येतं बघा आकृतीमध्ये. ही इथं काय दिसून येतं बघा, ईस्टचे सेल ओव्हल शेपमध्ये दिसून येतात. ते कुठले आहेत, फंगसचे. आणि इथं ईस्टचे सेल दिसून येतात. त्याच्यावरती बघा बर्ड सेल वॉल, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हा पार्ट सुद्धा तुम्हाला अगोदर झालेला आहे. नंतर बघा, दिस मेथड, ही जी काही मेथड आहे ती कशी आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड अ बडिंग. म्हणजे अलैंगिक पद्धतीने त्याचं काय झालंय, मुकुलायन झालेलं दिसून येतं. ईस्ट इज अ हेटरोट्रॉपिक फंगल मायक्रोब दॅट ग्रो ऑन अ कार्बन कंपाऊंड. हे कुठं जगतात, कार्बन कंपाऊंडमध्ये जगत असतात. ईस्ट प्रोडक्ट लक्षात ठेवा. नंतर बघा, ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस. आपल्याला माहिती आहे सेलचे दोन प्रकार आहेत, एक युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. त्यातील ईस्ट हा युनिसेल्युलर फंगस आहे. बुरशी ईस्ट ही म्हणजे त्याला कशाचीही गरज नाही. लक्षात ठेवा, ते कार्बनी पदार्थ म्हणजे कुजलेले किंवा आंबवलेल्या पदार्थावर ह्यांची वाढ ग्रोथ होत असते. त्याच्यामुळे ते असेक्सुअल रिप्रोडक्शन ही त्यांचं होत असतं. बघा, ह्या ईस्टचे किती स्पेसीज आहेत. ॲज अ युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन एक्झिस्टिंग. विचारलं जातं त्याच्या किती जाते, त्या 1500 वेगवेगळ्या स्पेसीज जाती दिसून येतात. दिस ईस्ट इज सेल्स इज युकॅरियोटिक टाइप्स ऑफ सेल. ईस्ट हा कशामध्ये येतो, युकॅरियोटिक सेलमध्ये. विचारलंही जाईल बघा तुम्हाला, युकॅरियोटिक का प्रोकॅरियोटिक किंवा दुसरा ऑप्शन देतील त्याच्यातील. ईस्ट सेल हा कशामध्ये येतो, तर युकॅरियोटिक दृश्यकेंद्रिकेमध्ये येतो. नंतर बघा, इन दी अबाव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रोज अँड मल्टिप्लाइज इवर क्विकली ड्यू टू कार्बन कंपाऊंड ऑफ दी शुगर सोल्युशन. नंतर जे काही सोल्युशन ठेवलेलं होतं मी केअरफुली ठेवा म्हणून सांगितलं होतं, नंतर ते घ्यायचं बघा एक्सपेरिमेंट करायला. ईस्ट ग्रोज अँड मल्टिप्लाइज व्हेरी क्विकली. बघा, ह्या प्रोसेसमध्ये कार्बन कंपाऊंड जे काही शुगरचं सोल्युशन होतं त्यामध्ये काय झालं, ईस्टची ग्रो ही झाली आणि त्यांची जी मल्टिप्लाइज व्हेरी क्विकली इन कार्बन कंपाऊंड. आणि कार्बन कंपाऊंड ही तेवढे झपाट्याने वाढलेले दिसून आले. इन दिस प्रोसेस ऑब्टेनिंग न्यूट्रिशन यस्ट सेल कन्वर्ट दी कार्बोहायड्रेट इन दी सोल्युशन इंटू अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. ही जे काही प्रोसेस झाली त्या प्रोसेसला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. नंतर बघा, हाऊ इज ब्रेड मेड. ब्रेड कसा तयार होतो किंवा बनतो. बघा, फाइंड दी हाऊ टू यूज ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड इन दी अबाव एक्सपेरिमेंट टू दी मेक अ ब्रेड. फॉलो दी रेसिपीज अँड मेक दी ब्रेड. फाइंड आउट, नोट डाऊन दी
reason why dup rises and makes a bread spongy. तो ब्रेड डप रायजेस किंवा ब्रेड स्पंजी का होतो? बिकॉज ऑफ प्रेझेंट, कारण हे प्रोसेसमध्ये काय होतं? प्रोसेस ऑफ फर्मंटेशन. ह्याच्यामध्ये फर्मंटेशनची प्रोसेस होते, त्याच्यामुळे तो डप राईज अँड ब्रेड स्पंजी झालेला दिसून येतो. नंतर बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? बघा, ऑफन अल्कोहोल इज प्रोड्युस्ड अलॉंग अ शुगर इन अ शुगर फॅक्टरीज. शुगर कुठून मिळते? शुगर फॅक्टरीजमध्ये. नो अल्कोहोल मोलॉसस ऑर प्रोड्यूस दी शुगर केन ज्यूस इट रिच ऑफ इन कार्बोहायड्रेट. शुगर केनमध्ये काय असतं? भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतं. मोलॉसस इज फर्मंटेड. त्या मोलॉससचं म्हणजे जो काही राहिलेला भाग आहे, ज्यूस काढून जो काही राहिलेला भाग आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं. आणि ते कशाच्या मदतीने करतात? नंतर बघा, फर्मंटेशन करतात त्याचं. आणि ईस्ट इज कॉल्ड ॲज, लक्षात ठेवा, स्कॅरोमॅक्स. इन दिस प्रोसेस ऑफ इथॅनॉल, ह्या प्रोसेसमध्ये काय वापरतात? इथॅनॉल ॲज अ C2H5OH हे इथॅनॉलचा फॉर्म्युला आहे. अल्कोहोल इज प्रोड्युस्ड ॲज अ प्रायमरी प्रोडक्ट अँड इस्टर अँड अदर अल्कोहोल इज अ सेकंडरी प्रोडक्ट. हे काय आहेत? बघा, जो काही इथेनॉल आहे तो प्रायमरी प्रोडक्ट आहे, प्रथमतः यूज केला जातो. अँड इस्टर अँड अदर अल्कोहोल हे सेकंडरी म्हणजे उप उत्पादने आहेत. अल्कोहोल हे मेन उत्पादन आहे. स्पिरिट अँड अदर अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन्ड दी इथेनॉल. इथेनॉल इज ऑल्सो स्मोकलेस. बघा, इथेनॉल कसं आहे? स्मोकलेस आहे, म्हणजे त्याला धूर विरघित, त्याला धूर निघत नाही. अँड हाय क्वालिटी फ्यूल, आणि हाय क्वालिटीचं फ्यूल आहे, इंधन आहे. बिसाइड मोलॉसेस, माइज, बार्ली अँड अदर ग्रेन्स इज ऑल्सो यूज्ड इन इंडस्ट्री प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. म्हणजे जे काय अल्कोहोलपासून वाईन हे पेय काय होतात? मका, जर, सातू हे अशा धान्याचाही वापर कशाचा केला जातो? या इथेनॉलचा यूज केला जातो. नंतर बघा, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, the sugar present on grape juice are also fermented with the help of yeast or produce the alcohol. आपले मी अगोदरही सांगितलं होतं, ग्रेपचा जो ज्यूस आहे त्यात शुगर प्रेझेंट असते, त्याच्यात फर्मंटेशन केलं जातं. म्हणजे त्यात काय असतं? ईस्ट हेल्प घेतली जाते मदतीनं, म्हणजे त्यात टाकलं जातं आणि त्याच्या मदतीनं काय बनवलं जातं? अल्कोहोल विच यूज्ड मेकिंग वाईन. त्याच्यापासून वाईन हे प्रोडक्ट बनवलं जातं. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट, रिसेंटली इट हॅज बीन मेड कंपल्सरी इन इंडिया आणि सम अदर कंट्रीज टू मिक्स 10% इथेनॉल विथ फ्यूल लाईक पेट्रोल अँड डिझेल. व्हॉट इज रिझन? बिकॉज आता सांगितलं मी काय आहे ते, इथेनॉल इज अ स्मोकलेस आहे आणि त्यात प्लस हाय क्वालिटी फ्यूल आहे, म्हणून यूज केलं जातं. दॅट दी रिझन. वाय दी वाईन रायजेस लोकेटेड देअर नाशिक इन महाराष्ट्र. बिकॉज ऑफ ग्रेप्स आर प्रेझेंट ऑन द साइड्स इन अ लार्जर क्वालिटीज प्रेझेंट. नंतर बघा, थर्ड, कॅपिटेटाइज मेड. बघा, थर्ड क्वेश्चन, चपाती इज मेड फ्रॉम व्हीट. चपाती कशापासून बनवली जाते? व्हीटपासून. ओनली वेल अप बट ब्रेड बिकम्स स्पंजी. पण जो काही ब्रेड आहे तो स्पंजी का होतो? स्पंजी, सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट, आणि खाण्यासाठीही डायजेस्ट. व्हाय इट इज? बघा, कारण बिकॉज ऑफ चपाती इज नॉट प्रेझेंट ऑन दी ईस्ट, डज नॉट एनी फर्मंटेशन, बट ब्रेड ऑफ दी यूज ऑफ दी फर्मंटेशन प्रोसेस अँड प्लस त्याच्याबरोबर काय केलं जातं? त्यात ईस्ट मिक्स केलं जातं, त्याच्यामुळे तो स्पंजी, सॉफ्ट आणि इझी टू डायजेस्ट. हे काय त्याचं कारण आहे. नंतर बघा, बायो रेमिडिएशन. अ ईस्ट Yarovia lipolytic is used to absorb the toxins released during the production of palm oil and heavy metals of mineral released in some other industrial process. Saccharomyces as a is used to absorption of pollutant arsenic.
ऑइल स्पिल इन oceans are cleaned with the alkaline bacteria. नंतर बघा अँटीबायोटिक प्रतिजीविके कार्बन कंपाउंड ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरियल अँड फंगी आर डिस्ट्रॉइंग और प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड अँटीबायोटिक. हा अगोदरही झालाय प्रतिजीविके, 6वी 7वीला हे शिकवलेलं आहे. ही जी डेफिनेशन तुम्हाला अगोदर ही झालेली आहे. बघा या प्रक्रियेमध्ये काय होतं, अँटीबायोटिक हा नॉर्मली कशासाठी यूज केला जातो, बॉडी ॲचेस, हेडेक आणि कॉमन कोल्डसाठी ऑलवेज यूज केला जातो. पण ते काय होतं, त्याचं घातकही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर ते डॉक्टरांच्या सहाय्याने ही अँटीबायोटिक घेतली नाही तर काय होतं, आपल्या बॉडीवरती परिणाम होतो. पण जर डॉक्टरांच्या सहाय्याने घेतली तर काय होतं, ते जे काही हार्मफुल मायक्रोबची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ ही प्रतिजीविके थांबवत असत. बघा नंतर काय दिले, अँटीबायोटिक्स आर डिस्कवरी ऑफ द 20th century हॅव्हिंग बॉट अबाउट दी अ रिव्हॉल्युशन इन अ फील्ड ऑफ मेडिसिन. 20व्या शतकात शोध लागला. इवन अ डिसीजेस लाईक ट्युबरक्युलिस हॅज बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली हेरिडिटिक फ्रॉम सम कंट्रीज. बऱ्याचशा कंट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे ट्युबरक्युलिस हा म्हणजे नॉर्मलच आजार झाल्यासारखा, पण तो काही बरा होण्यासारखा आजार नव्हता. पण 20व्या शतकात शक्य झालं कारण अँटीबायोटिकच्या मदतीने. अँटीबायोटिक मेनली ॲक्ट्स अगेन्स्ट बॅक्टेरिया. तो कशाशी लढा देतो अँटीबायोटिक, जीवाणूशी, बॅक्टेरियाच्या विरुद्ध तो लढत असतो अगेन्स्ट. सम अँटीबायोटिक्स आर डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. त्यातील काही अँटीबायोटिक प्रोटोझोआ डिस्ट्रॉय करतात. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. बघा अँटीबायोटिक हे युजफुल आहे आणि ते काय करतात बघा, अगेन्स्ट वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. त्याला काय म्हणलं जातं, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. एक्झाम्पल ऑफ एपिपेन्सिलिन, अमोक्झिलिन, टेट्रासाइलिन etc. When the pathogen cannot identify even though the symptoms of diseases are visible, broad spectrum antibiotics are used. म्हणजे जी काही रोगाची लक्षणं आहे ती दिसत नाही किंवा सापडत नाही तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हे यूज केला जातो. वेन एव्हर अ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज आयडेंटिफाईड नोन ॲज नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आर यूज. एक्झाम्पल आर पेन्सिलिन, जिनेथोमायसिन आणि एर्थोमायसिन एक्सेट्रा. त्यातील बघा आताच पाहिलेला पेन्सिलिन. पेन्सिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक ऑब्टेन्ड फ्रॉम फंगस पेन्सिलिन अँड यूज्ड फॉर कंट्रोल ऑफ इन्फेक्शन कॅक्युज्ड बाय बॅक्टेरिया लाईक स्टेफोकोकस. म्हणजे जो काही इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यावर पेन्सिलिनचा यूज केला जातो. क्लोस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकी आर एक्सेट्रा मेडिसिन कंटेनिंग पेन्सिलिन आर. म्हणजे हे काय आहेत, क्लोस्ट्रिडिया आणि स्ट्रेप्टोकोके हे हार्मफुल मायक्रोब्स आहेत, त्याच्यावरती मेडिसिन कंटेनिंग दी पेन्सिलिन आर युजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ दी इयर, नोज, थ्रोट अँड स्किन ॲज वेल ॲज अ डिसीजेस लाईक न्यूमोनिया अँड स्कॅलरेट फ्युअर. त्याच्यावर कॅल्क्युलेशन बघा, अँटीबायोटिक शुड बी टेक्स ओनली व्हेन प्रिस्क्राइब्ड डॉक्टर्स. बघा कधीही अँटीबायोटिक हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. डोंट परचेस ऑफ अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोर विदाउट प्रिकॉशन ऑफ डॉक्टर. नेहमी लक्षात ठेवा, मी अगोदर सांगत होतं म्हणजे डॉक्टरांच्या पावतीशिवाय कोणतेही अँटीबायोटिक कधीही परचेस करू नका बिकॉज ऑफ हार्मफुल ऑफ दी बॉडी पार्ट्स. नेक्स्ट बघा, डोंट कंज्यूम अँटीबायोटिक ऑन युअर ओन और ट्रीट कॉमन डिसीजेस लाईक अ थ्रॉट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएंजा. बघा आपल्याला जो काही आजार असेल, थ्रॉट इन्फेक्शन असेल, कॉमन कोल्ड असेल, इन्फ्लुएंजा असेल, ते अँटीबायोटिक दुसऱ्यांना द्यायचा सुद्धा सल्ला देऊ नका. आपण प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं अँटीबायोटिक, कारण घातक आहे, हार्मफुल आहे. नंतर बघा, इवन इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग फ्रॉम प्रिस्क्राइबिंग कोर्स ऑफ द अँटीबायोटिक कॅन बी कंटिन्यू अँड कम्प्लीट. जो काही अँटीबायोटिकचा डोस आहे 3 या 5 डेज असेल तो काय करा, नेहमी कंप्लीट करा. डोंट सजेस्ट ऑदर द अँटीबायोटिक विच वेअर युजफुल टू यू. तुम्हाला उपयोगी ठरले प्रतिजीविके दुसऱ्यांना सुचवू नका.
नंतर बघा इंट्रोडक्शन इंटू सायंटिस्ट, हा काय ड्रॉप आहे. म्हणजे अँटीबायोटिकचं एवढं लक्षात ठेवा, अँटीबायोटिकमध्ये पेन्सिलिनचा शोध कुणी लावला? डिस्कवर्ड ॲक्सिडेंटली दिस फाउंड बाय अटेम्प्ट फ्रॉम द कोर्स ऑफ इनकम्प्रेटेड डिसेस. तर शोध कुणी लावला? डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पहिल्यांदा हे जो काही अँटीबायोटिक पेन्सिलिन आहे त्याचं डिस्कवर केलं, एवढं लक्षात ठेवा. आणि राहिलेला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा मायक्रोब म्हटलं जातं ते नेक्स्ट लेक्चरला पाहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.